नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा विषय आहे तुती लागवड. जे नवीन शेतकरी तुती लागवड करू इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जानेवारी महिन्यातच आपल्याला त्याची तयारी करावं लागतं तुतीला रोप तयार संबंधी. आणि रोप तयार झाल्यानंतर आपल्याला ते जून जुलैमध्ये लागवड करावं लागतं. तर आपण रोपाचं जे आहे तो विषय आज आणलेला आहे. रेशीम उद्योग हा 2 भागात डिवाईड झालेला असतो. आपल्याला 1 एकर तुती लागवड करायची असते आणि एक या प्रकारे शेड बनवायचं असतं. तर 1 एकर शेती आणि शेड 22x50चं शेड बनवू शकता तुम्ही, 20x50चं शेड बनवू शकता. याच्यामध्ये 1 एकराच्या पाल्यामध्ये आपल्याला ते चालून जातं. तर मी या चॅनलवरती स्वागत करतो. माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि मी अडगाव बुद्रुक, तालुका तेल्हार, जिल्हा अकोला इथून 2017पासून रेशीम शेती करत आहे. आणि मला रेशीमरत्न पुरस्काराने पण महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेलं आहे. तर मी जे नवीन रेशीम उद्योगात शेतकरी येणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर यावर्षी जानेवारी महिना चालू आहे आणि आपल्याला जुलै महिन्यामध्ये जे रोप लागवड करतो ते रोप आतापासूनच बनवायचं असतं. तर ते आपण रोप विकत पण घेऊ शकतो जुलै महिन्यात, पण त्याची जरा कॉस्ट जास्त येते. म्हणजे आपल्याला 3 रुपयाप्रमाणे ते रोप मिळतं. तर आपण आपल्या शेतामध्येच ते तयार केलं तर आपल्याला खूप पैशाची बचत होते. आणि वाहतुकीचा खर्च, त्या टाईमला रोप न मिळालं तर लागवड होऊ नाही शकत, तर असे प्रॉब्लेम वाचू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला 1 गुंठा जागा तयार करायची आहे या पद्धतीनं. आता मी छोटे छोटे म्हणजे गादी वाफे तयार केलेले आहेत, पण तुम्ही 5 फुटाचे गादी वाफे तयार करून घ्या आणि ते 5 ते 6 इंच उंच करून घ्या. त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला ते रोप काढणीच्या वेळेस ते खोदून काढायला सोपं जाणार आहे. आणि या पद्धतीनं त्याला मी शिप मारून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीनं. आणि हे याप्रमाणे तुतीचं रोप येते. मी काट केलेली आहे. मी फक्त तुम्हाला मापासाठी सांगत आहे. हे आता 5 इंचाची काडी आहे, 5-5.5 इंचाची. तर हे आपल्याला अशी पूर्ण जमिनीत गेली पाहिजे. अशी जमिनीत गेली पाहिजे असं आपल्याला नांगरटी करून आपल्याला गादी वाफे तयार करून घेतले तर शिप दिली तर हे खूपच इझी लागवड होऊ शकते याची. तर चला, तर मग आपण आपला तुतीचे जे बेणं आहे ते आपण कसं कट करणार आहे याची माहिती घेणार आहोत. तर तुम्ही बेणाच्या प्लॉटमध्ये आलेले आहात. तर हे बेणाचा प्लॉट आहे. आता हे बघू शकता तुम्ही, या प्रकारे बेण्याचा प्लॉट आहे. तर याला 6 महिने जुना प्लॉट असला पाहिजे आणि याला कोणतेच पागोरे आलेले नसले पाहिजेत. कारण की पागोरे आले तर याचा जे बेण्याचे डोळे आहेत ते नसतात त्याला आणि ते बेन वापरायचं नसतं. आता हे बघा, 6 महिने जुनी ही काडी आहे आणि हे व्यक्ती स्ट्रीट काडी आहे. तर आपल्याला असं बेणं वापरायचं असतं. आणि एक्झाम्पलसाठी हे असं सी कटर मिळतं फाल्कनचं, 300-350 रुपयाला असे कटर तुम्ही आणून घ्या. त्याच्यानंतर हे कटरनंच चांगल्या प्रतीचं कट होते बेणं. आता आपण हे कट केलेलं आहे. तर सर्व आपलं शेतामध्येच काम चालतं. तर मी शेतीतच तुम्हाला पूर्ण माहिती देत आहे. हे बघा, हे या ठिकाणून कट करायचं असतं. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हे जे बेणं तयार आहे हे स्ट्रीट काड्यामध्ये आहे. आता हे लागवड करायचं कसं, तर याला बघू शकता तुम्ही, हा एक डोळा, 1, 2, 3, हे 4 डोळे. जास्त मोठी काडी झाली तर 3 डोळे पण चालतात, पण 3पेक्षा कमी लावू नका. आणि छोटे छोटे जवळजवळ डोळे असले तर 4 डोळे लावा. अशी आपल्याला हे काडी ठेवायची असतं. आणि 2 डोळे जे आहेत, हे बघा, या साईडनं एक डोळा आहे आणि या साईडनं एक डोळा. याच्या मधोमध आपल्याला हे बेणं कट करायचं असतं या पद्धतीनं. बघू शकता, हे झालं तयार. आणि याचं जे आहे ते 2 डोळे जमिनीमध्ये, हा एक डोळा इथपर्यंत आपल्याला वर ठेवायचा आहे, जेणेकरून हा डोळ्या खालून जर्मिनेशन झालं तर हे
वर निघून जाईल. आणि आपण अशाच प्रकारचे बघू शकता तुम्ही किती इझी कट होते. असे आपल्याला हे करायचे आहेत. बाकीचं जे शेंडा आहे हा आपण काढून टाकलेला आहे. बेणं घेताना शक्यतोवर पांढरं सालीचंच बेणं घ्यायचं आहे. हिरव्या सालीचं बेणं घेतलं तर ते कमकुवत राहतं आणि कमीत कमी 6 महिन्यापूर्वीचंच बेणं घ्या तुम्ही. या पद्धतीनं बघू शकता हे कट केलेलं आहे. ज्याही शेतकऱ्याला तुतीचं बेणं लागतं त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर आहे 9604367097. या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुतीचं बेणं तुम्हाला मिळेल. मी बेण्यासाठी पण थोडी बाग ठेवलेली आहे, तर लवकरात लवकर तुम्ही ते बुक करून घ्या. तुम्हाला ह्या काळ्या कट करून लागल्या तरी मी देणार आहे आणि तुम्हाला हे डायरेक्ट नेऊन कट करायचं तरी ते तुम्ही नेऊ शकता. तर आपण हे बेणं जे आहे हे कसं लागवड करतो आपण ते बघणार आहोत. तत्पूर्वी हे जे बेण्याचे कांड्या जे आहेत आपल्याला 5500 रोप एका एकरामध्ये बसतं 5-3-2 तर आपल्याला हे जे आहे हे कांड्या जे आहेत ते 10,000 कांडी लावावं लागते. त्यापासून आपल्याला 5,500 ते 7,000पर्यंत जर्मिनेशननुसार रोप मिळू शकते. आणि याला ट्रीटमेंट जे आहे ते बुरशीनाशकच्या पाण्यामध्ये आता उद्या लावणार आहोत आपण, आजच आपल्याला त्याला बुडवून ठेवावा लागतो. एका टाकीमध्ये 22 टीन टाकायची आणि ते त्याला आपण आपण त्याला बुडवून दुसऱ्या दिवशी लागवड करू शकतो. त्याच्यामुळे जर्मिनेशन चांगलं होणार. चला तर मग आपण ही लागवड कशी करणार आहोत याच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना रेशीम उद्योग, शेती यांत्रिकरण, जे जुगाड पद्धतीनं सर्व शेतीतले आपले व्हिडिओ येणार आहेत. टमॅटोची लागवड, तुती उद्योग, रेशीम उद्योग, स्प्रिंकलर दुरुस्ती, स्टार्टर, या बाबतीत सगळेच आपले व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती. तर तुम्ही तो नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग आता आपण हे लागवड कशी करायची आपण हे बघणार आहोत डायरेक्ट आपल्या गदी वाफ्यावर जाऊन. तर आपण आलेलो आहो आपल्या बेडवरती. हे बघू शकता बेड. तर आपल्याला अशा प्रकारे 5 फुटाच्या बेडवरती अशा 5 ते 10 दोऱ्या बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे ठेवायचं आहे आपलं ह्याचं 4 बोटांचं अंतर ठेवायचं आहे. आणि हे सरळ लागवडीसाठी खूप उपयुक्त आहे. आता बघू शकता हे जे कांडी आहे हिचे जे डोळे आहेत वरच्या साईडला, आता हे या पद्धतीनं डायरेक्ट आपल्याला या दोऱ्याला लावून हे पाहू शकता तुम्ही. डायरेक्ट ह्या डोळ्याच्या एक डोळा वरती ठेवून आपल्याला हे लागवड करायची आहे. बघून हे काडी हिचे डोळे वर ठेवायचे आहेत आणि याच्यामधलं अंतर जे आहे असं या पद्धतीनं आपल्याला, या दोरीमुळे काय होतं की आपलं अंतर चांगलं राहतं. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं आपल्याला 10,000 कांड्या लावायच्या. त्याच्यामधून आपल्याला 5,500 झाडं जे एका एकरासाठी तुतीचे असतात ते आपल्याला मिळून जातात. बघू शकता. याला 22 टीनमध्ये नक्की बुडून लावा, जर्मिनेशन चांगलं होतं. आता तुम्ही हे जे आहेत हे या पद्धतीनं लागवड करा. 5 फुटाचं बेड काढून मी फक्त डेमोसाठी दाखवलेलं आहे छोट्या बेडवर. आणि या ठिकाणी असे त्या बेडवर जेवढेही दोरे बसणारे अशा अंतराने असं 3 इंच 3.5 इंचाचं अंतर ठेवून दोन्ही झाडामध्ये 3-3.5 इंचाचं असं चौरसमध्ये अंतर ठेवून आपल्याला ही लागवड करायची आहे. आणि एका गुंठ्यामध्ये हे 5,500 रोप निघू शकते. 5,500-7,000पर्यंत जर्मिनेशन झालं तर रोप निघते. तर तुम्ही हा होता भाग आपल्या तुती बेण्यापासून रोपं कसं तयार करायचा. तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपला येणार आहे. याचं जर्मिनेशन कसं झालं. जर्मिनेशनसाठी आपण बुरशीनाशकच्या फवारण्या घ्यायच्या त्याच्यावरती दर 8 दिवसांनी. काडीला बुरशी लागणार नाही. आणि राहिला प्रश्न आता याला पाणी द्यायचा, तर याला ठिबकनं पण या ठिकाणी नळी टाकून पाणी देऊ शकतो आपण. एका 5 फुटाच्या बेडवर 3 नळ्या टाकल्या तरी ते भिजून जाते
आणि याला स्प्रिंकलरनं पण पाणी देऊ शकता. या पद्धतीनं आपण याला 2 ते 3 महिने 1 ते 1.5 महिन्यामध्ये याला फुटवे येणार आणि हे जे आहे हे जून जुलैमध्ये रोप काढणीला येऊन जाते. हेच उंची जे आहे ते 4 फुटापर्यंत होते. त्याच्यानंतर आपण ते रोप काढून शेतात लावू शकतो. चला तर मग तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये लिहा. चला तर भेटू मग पुढच्या व्हिडिओत. तोवर नमस्कार.